आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आपल्या केंद्रीय वित्तमंत्री आदरणीय सीतारामनजी यांनी काल आपल्या देशाचं जे काही बजेट घोषित केलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं आभार व्यक्त करतो। त्यातल्या त्यात शालेय शिक्षणाच्यासाठी संपूर्ण देश पातळीवर त्यांनी भरीव तरतूद त्या ठिकाणी करून दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व शाळांमध्ये आधुनिक सुविधा देण्याचं नियोजन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। शेतकऱ्यांच्यापासून तर सर्व घटकांच्यासाठी एक सकारात्मक निर्णय घेणारं बजेट काल केंद्र शासनाने घोषित केलं, त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो। साहेब, शिक्षण विभागामध्ये रोजच्या जेवणातले अंडे काढण्यात आले, त्यानंतर जितेंद्र रावांना देखील अंडे घेऊन काढण्यात। माझी आपल्याला विनंती आहे, यापूर्वी अंडे कधी होती, ती किती कालावधीमध्ये सुरू झाली, त्या संदर्भातल्या विद्यार्थ्यांच्यापासून पालकांच्यापासून या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याची पण आपण माहिती घ्या। या संदर्भातलं एक प्रेस नोट आम्ही दिलेली आहे। अतिशय लहान विषय आहे, मला वाटतं की वर्षातनं एक 10-15 दिवस ती काही अंडी दिली जात होती, परंतु त्या संदर्भामध्ये आणि ती पण आत्ताच्याच कालावधीमध्ये, यापूर्वी ती प्रक्रिया नव्हती। त्या संदर्भातल्या खूप तक्रारी होत्या आणि म्हणून त्याच्याऐवजी शनिवारी आनंददायी जो दिवस आहे त्या दिवशी मिष्टान्न भोजन देण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आव्हान असणार आहे की सर्व विषय आधी आपण समजून घेतला पाहिजे। सविस्तर माहिती घेतल्याच्या नंतर बोललेलं चांगलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।